गणपती बाप्पा मोरया. महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या जगभरात मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाचं स्वागत झालंय. गल्लोगल्ली गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते. गणरायाला नमन करत सुरू करूयात आजचा झिरो आवर. नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे. गणपतीच्या दरबारी भाविकांची गर्दी तर आहेच, त्यात आज महाराष्ट्रात एका पाहुण्यानं खास देवदर्शन केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह. दरवर्षीप्रमाणे यंदाही अमित शहांनी गणपती दर्शनासाठी महाराष्ट्र दौरा केला. पण यावेळी त्यांच्या दौऱ्याला राजकीय महत्त्व होतं. कारण अवघ्या काही दिवसांवर आलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आणि महायुतीत सुरू असलेल्या घडामोडी, त्यांच्या याच दौऱ्यात काय काय घडलं याची थोडी पार्श्वभूमी सांगते. काल संध्याकाळी अमित शहा मुंबईत पोहोचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर अमित शहांनी तातडीनं भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेतली. त्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिल्या, त्याही सांगते. पहिली सूचना, महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ देऊ नका, जाहीर वाद टाळा. दुसरी सूचना, लोकसभेच्या निवडणुकीत ज्या ज्या चुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकीत टाळा. तिसरी सूचना, सर्व नेत्यांनी संयम ठेवावा आणि एकजूट असल्याचे चित्र जनतेसमोर जाईल याची काळजी घ्यावी. चौथी सूचना, विधानसभा निवडणुका लक्षात घेता पक्षानं लवकरात लवकर जिंकून येण्याची क्षमता असलेले उमेदवार निश्चित करावेत. आणि पाचवी सूचना, विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला उत्तर द्या. लोकसभेत पक्षाच्या वाटेला आलेलं अपयश आणि महायुतीतील मित्रपक्षांसोबत सुरू असलेल्या कुरबुरींवरून अमित शहांनी नेत्यांना अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिल्या. आणि त्यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न, तुमच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणू नका. अमित शहांचा सल्ला महायुतीचे नेते पाळतील का? तुम्हाला काय वाटतं, होय की नाही हे तुम्हाला सांगायचं होतं. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की अमित शहांचा 2 दिवसीय महाराष्ट्र दौरा राजकीय दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा होता. कारण निवडणुका आणि महायुतीतील कुरबुरी, त्यावरच त्यांनी महाराष्ट्रात येताच भाजपच्या नेत्यांना आणि आज महायुतीच्या सगळ्याच प्रमुखांना सूचना केल्या. आज अमित शहांनी दिवसाची सुरुवात केली ती गणेश दर्शनानं, ज्याची सुरुवात झाली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानापासून. तिथं दर्शन घेतल्यानंतर अमित शहांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर अमित शाह पोहोचले लालबागच्या राजाच्या दर्शनाला. पुढे त्यांनी आशिष शेलारांच्या गणेश मंडळाच्या गणरायाचंही दर्शन घेतलं. अमित शहांच्या याच देवदर्शनावर महाविकास आघाडीकडून मात्र टीका झाली. देशाचे गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाला दर्शनासाठी आले. आम्हाला भीती वाटली, हे पुढल्या वर्षी लालबागचा राजा अहमदाबादला किंवा गुजरातला घेऊन जाणार नाहीत ना, ही लोकांच्या मनातली भीती. अमित शहा इतके वेळा आले मुंबईत, आम्ही हा प्रश्न निर्माण केला होता का? गेल्या वर्षी आले होते, त्याच्या आधी आले होते, पण आम्ही हा प्रश्न निर्माण केला होता का? पण आता हे भय वाढलेलं आहे. हे मुंबईतून काहीही उचलून नेऊ शकतात. आता याच टेम्पल रनमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार दिसले नाही, म्हणून त्यांच्या नाराजीच्या वावड्या उठू लागल्या. पण अवघ्या तासाभरातच अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक पार पडली. तिथं अजितदादा पोहोचले आणि सगळ्या वावड्या शांत झाल्या. आता विमानतळावरच पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीतले इनसाईड सांगते. जागा वाटपामध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल याची खात्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली. प्रत्येक घटक पक्षाला ज्या ज्या जागांबद्दल आत्मविश्वास वाटतोय त्याची यादी काढून लवकरात लवकर
एकत्रित बैठक घ्या अशी सूचना देखील शाह यांनी केली. पुढील आठवड्यात पुन्हा एक बैठक होणार आहे. ही बैठक नवी दिल्लीत होण्याची शक्यता आहे. या बैठकीत जागा वाटपावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. शाह यांनी शिंदे, अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी मुंबई विमानतळाच्या VIP लाऊंजमध्ये जवळजवळ पाऊण तास चर्चा केली. तर उपमुख्यमंत्री फडणवीसही या बैठकीत उपस्थित होते. त्याच बैठकीत कोणती चर्चा झाली त्याचीच माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिली आहे. देशाचे नेते गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांची मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल ची प्रदीर्घ चर्चा त्या ठिकाणी झाली. आगामी येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुका असतील, निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी समन्वयाच्या माध्यमातून एकत्रितपणाने महायुती अधिक बळकट कशी करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही अमित भाईंच्या जवळ त्या ठिकाणी चर्चा केली. त्यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीचं मार्गदर्शन आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी केलेलं आहे. संजय राऊतांनी अमित शहांपासून अजित पवारांपर्यंत केलेली टीका आणि अमित शहांच्या उपस्थितीत पार पडलेली महायुतीची अत्यंत महत्त्वाची बैठक, या सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील असणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करणार आहोतच, मात्र त्याआधी पाहुयात आजच्या पहिल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय काय प्रतिक्रिया दिल्यात आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न, तुमच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणू नका, अमित शहांचा सल्ला महायुतीचे नेते पाळतील का? काय म्हणणं आहे सोशल मीडियावर? बघूयात पहिली प्रतिक्रिया X वरून शंतनू गौतम यांची. सर्व गोष्टीला आता खूप उशीर झाला आहे, महायुतीत कोणी कोणाचे ऐकायला तयार नाही. YouTube वरूनच अमोल भोसले, हे सर्व भ्रष्टाचारी आहेत, कोण कुणाला खाऊ दे. YouTube वरून मंजिरी मिझर, महायुतीचे नेते अजिबात सल्ला पाळणार नाही. YouTube वरूनच जगन्नाथ केडर, स्वबळावर लढण्याची भाजपला गरज आहे, त्यांनी स्वबळावरच लढावं, अन्यथा बंडखोरीला ऊत येईल. फेसबुकवरून स्वप्नील खुपसे, का नाही पाळणार? नाही पाळलं तर जेलमध्ये जावं लागेल. फेसबुकवरून पृथ्वीराज चव्हाण, महायुतीतला वाद चव्हाट्यावर आल्याशिवाय राहणारच नाही. फेसबुकवरून संजय मोरे, विधानसभा जवळ आली आहे, त्यामुळे महायुतीत एकमेकांच्या विरोधात वक्तव्य तर होणारच आणि पाडापाडी त्याहून जास्त होणार. इंस्टाग्रामवरून कृष्णा पाटील, भाजपवाले सल्ला पाळतील, परंतु राष्ट्रवादी आणि शिवसेनेवाले पाळणार नाही, कारण त्यांना कोणी मालक नाही. आणि आता एक वेगळी बातमी. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना आपण पंढरपूरला मंदिरात जातो पण गाजावाजा करत नाही असं वक्तव्य करणारे शरद पवार आज आपले जावई सदानंद सुळे आणि नाथ रेवती सुळेसह लालबागचा राजा तसंच चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाला पोहोचले. जवळपास 3 दशकांनंतर शरद पवार लालबाग राजाच्या चरणी लीन झाल्यामुळे राजकीय प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविकच होतं. 1994 मध्ये जेव्हा शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा ते लालबाग राजाच्या दर्शनाला आले होते. याआधी 27 मे 2022 रोजी मांसाहार केल्याचं कारण देत शरद पवार दगडूशेठ हलवाई मंदिरात प्रवेश न करता दारातूनच मुखदर्शन घेऊन परतले होते. आजच्या या पवारांच्या टेम्पल रनवर भाजपकडून टीका करण्यात आली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार ढोंगीपणा करत असल्याची टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे.
ज्ञानेश्वर महाराव यांनी पवार साहेबांसमोर प्रभू रामचंद्राचा विठुरायाचा हिंदुत्वाचा त्या ठिकाणी अपमान केला, त्यावर काही न बोलता या ठिकाणी दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनाला या ठिकाणी जायचं, मला वाटतं हे निवडणुकीच्या दृष्टीनं का होईना, नौटंकी का होईना, लालबागच्या राजानं याला सुबुद्धी दिलेली आहे. परंतु महाराष्ट्रातील जनतेला यांचं हे ढोंगी प्रेम, ह्या ढोंगी श्रद्धा निश्चितच त्या ठिकाणी समजून येतात. आता भारतीय जनता पार्टीनं टीका केली शरद पवारांच्या टेम्पल रनवर, तर तिथे संजय राऊतांनी फक्त लालबाग दर्शनावरूनच अमित शहांवर टीका केली नाही, तर अमित शहांनी काल केलेल्या बॉम्बे आणि मुंबई संदर्भातील वक्तव्यावरूनही टीका केली. काल मुंबईत पोहोचल्यानंतर गृहमंत्री अमित शहांनी मुंबई समाचारच्या एका कार्यक्रमात बोलत असताना बॉम्बेचं नाव मुंबई व्हावं यासाठी मीही आग्रही होतो असं विधान केलं. त्यावर संजय राऊतांनी पलटवार केलाय. इतकंच नाही तर पुढे बोलत असताना बारामतीतून अजित पवार पुढची निवडणूक हारणार आहेत असं भाकीतही राऊतांनी करून टाकलं. अजित पवार बारामती में विधानसभा चुनाव हार रहे हैं, ये पक्का है, ये उनको भी मालूम, ये उनको भी मालूम. अब मैं उनके ऊपर क्या बोलूं? आप आपने घर तोड़ा है, अपनी पार्टी तोड़ी है, जिस आपके नेता और आपके पिता समान शरद पवार साहब ने सब कुछ दिया, उनके पीठ में आपने खंजीर मारा है, तो अभी पश्चाताप होने से क्या फ़ायदा है. राजकारण आणि भाऊबंदकी महाराष्ट्रासाठी नवीन नाही. अगदी 2 दिवस आधीच मी तुम्हाला कोकणातील दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेते रामदास कदम यांचे आमदार पुत्र योगेश कदमांविरोधात त्यांचा सख्खा चुलत भाऊ अनिकेत कदम कसा शिवसेना ठाकरे पक्षाचे अपेक्षित उमेदवार संजय कदम यांच्या प्रचार करायला सज्ज होतोय ते सांगितले. त्यावर योगेश कदमांनी विरोधक कुटुंबात वाद लावत असून अनिकेतनं व्यवसाय पाहावा असा सल्ला दिला होता. तसंच माजी आमदार संजय कदमांवर घरफोडीचा आरोप केला होता. त्यावर संजय कदमांनी जे रामदास कदम सख्ख्या भावाचे नाही झाले ते जनतेचे काय होणार अशी टीका केली आहे. अनिकेत कदम हे माझे चुलत भाऊ आहेत आणि बघा शेवटी त्यांनी कोणाचा प्रचार करावा कोणाचा प्रचार न करावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. अनिकेत हा व्यावसायिक आहे, माझ्यापेक्षा लहान आहे. व्यवसाय करताना नक्की माझ्या शुभेच्छा असतील, पण थोडी राजकारणापासून लांब राहिलं बरं. राजकारण म्हटलं की थोडी धुसफूस होते. विरोधकांनी नेहमी असा प्रयत्न केलाय की आमच्यामधले हे वाद अजून वाढत राहावेत. सख्या भावाला व्यवसायातनं अडचण निर्माण करणारे रामदास कदम, योगेश कदम आता त्या अनिकेत कदमला सल्ला देतात की त्यांनी व्यवसाय करावा. मग व्यवसाय करत असताना व्यवसायात काय मदत झाली त्याला? उलट या व्यवसायामध्ये सदानंद कदम यांना 11 महिने जेल भोगावं लागला. सदानंद कदम यांचा व्यवसाय, या व्यवसायामध्ये व्यवसायातनं कशा अडचणी येतील जे स्वतः सख्या भावाचे झाले नाहीत रामदास कदम. दिल्लीतील भाजपचे नेते मुंबई दौऱ्यावर येत असताना लोकसभेतील विरोधी पक्ष नेते काँग्रेस खासदार राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर गेलेत. तेथील टेक्सासमध्ये त्यांनी भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राहुल गांधींनी भारतीय राजकारण, लोकसभा निवडणुकांचे परिणाम, भाजपची पिछेहाट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी यावर भाष्य केले. तसेच भारताच्या राज्यघटनेवर हल्ला सहन केला जाणार नाही या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चारही केला. The RSS believes that India is one idea. And we believe that India is a multiplicity of ideas. The fight was crystallized in the election when millions of people in India clearly understood that the Prime Minister of India
is attacking the Constitution of India. When I describe Abhay Mudra, the fact that this is a symbol of fearlessness and it is present in every single Indian religion. And when I was saying this, the BJP could not stand it. They don't understand. And we are going to make them understand. Fear of the BJP vanished, disappeared. आता वेळ झाली आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. तुमच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणू नका, अमित शहांचा सल्ला महायुतीचे नेते पाळतील का? एकूण 32,000 मतं यूट्यूबवर. 27% म्हटलंय होय, 73% म्हणणंय नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. साठ 60% म्हणणंय होय, 40% म्हणणंय नाही. फेसबुकची एकूण 2,000 मतं. 25% म्हणणंय होय, 75% म्हणणंय नाही. बघूया एक्सचा कोड. 31% म्हणतात आहेत होय, एकूण 70% म्हणतात आहे नाही. गृहमंत्री अमित शहा, भाजपची इलेक्शन विनिंग मशीन. राजकीय चाणक्य. 2014 सालच्या लोकसभा निकालापासून हे वेळोवेळी सिद्ध झालंय. अमित शहांमध्ये जितकं जास्त राजकीय चातुर्य तितकाच भक्तिभाव. गेल्या अनेक वर्षांपासून न चुकता अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेतात. त्यांची जितकी भक्ती लालबागच्या राजावर आहे तितकंच लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणावरही. आणि गेल्या 5 वर्षांमध्ये तर अमित शहांचा महाराष्ट्राच्या राजकारणावरचा होल्ड आणखी वाढलाय. त्यांच्या ओकेशिवाय महाराष्ट्र भाजपचं पान सुद्धा हलत नाही. राज्यातील अनेक मोठे निर्णय, मग ते फडणवीसांचा अजित पवारांसोबत पहाटेचा शपथविधी असो की महाविकास आघाडी सरकारला धक्का देत एकनाथ शिंदेंना सोबत घेणे असो की बहुमताचं सरकार असतानाही अजित पवारांना सोबत घेणं असो, अशा प्रत्येक निर्णयात अमित शहांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत त्यांचा चांगला रॅपो जमल्याचं वेळोवेळी दिसून आलंय. त्यामुळे जागा वाटप असो, प्रचारातील प्रमुख चेहरा असो, विरोधकांच्या विविध आरोपांना टॅकल करणं असो किंवा तीनही पक्षांमधील सर्व पातळीवरील समन्वय असो, या विधानसभा निवडणुकीची रणनीती आखताना अमित शहांचा शब्द अंतिम असू शकतो. कठीणात कठीण राजकीय परिस्थिती हाताळण्यात अमित शहांचा हातखंड आहे. भल्या भल्यांना न कळलेला महाराष्ट्र त्यांची परीक्षा बघणार हे नक्की. महायुतीतील तिन्ही नेत्यांना जीव तोडून काम करावं लागेल, कारण त्यांनाही माहिती आहे मोठा भाई इज वॉचिंग. 0 आवरमध्ये वेळ झाली आहे एका ब्रेकची. मात्र कुठेही जाऊ नका. ब्रेकनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेंना कोणत्या मराठा आमदाराचं आव्हान? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.